राज्यमंत्री म्हणाले बैठकमध्ये आपल्याला पहिल्यापासून माहिती तिथंच खाता असेल तर बोलून बसायचं असेल दादा, मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते. कारण हे काम शिंदे समितीचं नाही, दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते, राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत. असं आहे का इथं राज्य सरकार ऍक्टिव्ह नाहीये? सगळं आहे. तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदेमंडळाचा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करते. शिंदे समिती पाठवली. शिंदे समितीचा हा विषय नाही. जाऊ दे, आता त्याचं ते ठरलं असेल, तुम्ही जावा. आमचं काही काळ तोड झालेलं आहे मराठी विषय. सरसकट मागण्या मान्य करायच्या, त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या? तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? मान्य करा, मी खरं करून गेलेलं खबर बार त्यांना किंवा होते एखाद्या महिन्याच्या वेळ दोन्ही. मग तुम्ही 13 महिने वाचलंय, तुमचं आलं तरी त्याचं झालं का? चर्चा आली काय हळूच कान लावा त्याला. नेत्यांच्या विचार घेतात 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? हो म्हणे. मग आता महिना काय पाहिजे याच्यात आलंय ना. पण आमच्या नाही ते बरेच घालून होत असतो इकडं खालून आमचं